थंडीच्या दिवसामध्ये घट्टसर असं दही लावण्यासाठी दोन ट्रिक्स पाहणार आहोत. तर नमस्कार, मी सुजाता किचन मेनूमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. तर या ठिकाणी मी दही लावण्यासाठी म्हैसीचं गवळ्याकडून आपण दूध घेतो ते दूध वापरलं आहे. तर हे दूध साय काढून घेतली होती मी दुधावरची आणि दही लावण्यासाठी वापरलं आहे. तर शक्यतो दूध जे आहे ते साय न काढता दही लावण्यासाठी वापरलं म्हणजे त्यापासून लागणारं दही घट्टसर असं लागलं जातं. तर चला पटकन दोन पद्धती पाहूया. तर या ठिकाणी मी दूध जे आहे ते गरम करून घेतलं आहे आणि अगदी कोमट असं दूध घेतलं आहे. तर पाहू शकता, खूप जास्त गरम दूध न घेता कोमट घेतलं आहे. खूप जास्त गरम दूध घेतलं तर दही लागणार नाही. आणि 1 चमचाभर दही घेतलं आहे. तर आपल्या बोटाला सोसवेल इतपत राहिलेलं दूध आहे, तर ते वापरते मी दही लावण्यासाठी. तर या दुधावरची साय मी काढली होती आणि 1 चमचाभर दही घेतलं आहे. खूप आंबट दही न घेता मीडियम असं चवीचं दही घेतलं आहे. दूध स्टीलच्या डब्यामध्ये काढून घेतलं आहे. आता 1 चमचाभर दह्यामध्ये थोडं दूध घातलं, मिक्स करून घेऊ आणि दुधामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तर थंडीच्या दिवसामध्ये अगदी झटपट असं दही लावण्याची ही पद्धत आहे. तर आता दूध खूप जास्त गरम नाही आहे, कोमट आहे, आपल्या बोटाला सोसवेल इतपतच गरम असं दूध केलं आहे. आणि आता हे व्यवस्थित मिक्स केलं आणि या ठिकाणी मी कुकर घेतला आहे. तर आता कुकरमध्ये पाणी घेतलं आहे. तर पाणी जे आहे ते गरम आहे, खूप जास्त गरम न घेता कोमट असं पाणीही घेतलं आहे. आता त्यामध्ये हा स्टीलचा डब्बा ठेवू, झाकण लावू, कुकरचंही झाकण लावू. तर कुकरच्या खाली एक कॉटन कपडा घातला आहे आणि आता कुकरच्या झाकण लावून वरती एक कॉटन कपडा घातला आहे आणि रात्रभर ठेवून देऊ. तर थंडीच्या दिवसामध्ये शक्यतो रात्री दही न लावता दुपारी म्हणजे सकाळी दही लावलं विरजण म्हणजे ते संध्याकाळी दिवसभर हवा गरम असते तर मस्त असं दही लागलं जातं. तर सकाळी पाहू शकता, साधारण रात्री 10 वाजता मी दही लावलं होतं आणि सकाळी आता 8:30 ते 9 वाजलेत आणि मस्त असं दही लागलं गेलं आहे. तर आता अगदीच कडाक्याची थंडी आहे तरी पण दही पहा कसं मस्त जमलं गेलं आहे. तर यामध्ये थोडं पाणी आहे, तर हे पाणी काढून घेऊन हे दही आपण फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचं म्हणजे आपलं दही मस्त असं घट्ट बनलं जातं. तर आता पाहू शकता, तर मस्त असं दही लागलं गेलं आहे. तर तर दुधाच्या क्वालिटीनुसार आपलं दही घट्ट सैल असं बनलं जातं. तर आपल्याला वाटत असेल की दुधामध्ये खूपच जास्त पाणी आहे, तर नेहमीपेक्षा दूध जे आहे ते थोडं 5-10 मिनटं जास्त गरम करून घेतलं म्हणजे त्यामधलं पाणी थोडंसं निघून जातं आणि त्यामुळे दही लावायला थोडं सोपं जातं. किंवा स्टीलच्या पातेल्याऐवजी आपण मातीचं पातेलं वापरलं तरी मातीच्या पातेल्यामध्ये पाणी शोषलं जातं आणि घट्ट दही लागलं जातं. आता दही लावायची दुसरी पद्धत, तर कॅसरोल डब्बा घेतला आहे मी या ठिकाणी किंवा आपण हॉटपॉट डब्बाही बोलतो याला. तर कोमट दूध घेतलं आहे, आता यामध्ये 1 चमचाभर दही घातलं. आता याचं झाकण लावू. तर हे दही मी सकाळी लावत आहे, तर संध्याकाळी मस्त तयार होईल. तर मिक्स केलं दही दूध आणि पाहू शकता, तर यामध्येही बरंच पाणी निघालं होतं, तर ते पाणी मी व्यवस्थित असं काढून घ्यायचं आहे पाणी आणि नंतर हे आपण फ्रीजमध्ये ठेवलं म्हणजे मस्त असं घट्ट दही बनलं जातं. जास्त तर 2 दिवस जर आपण ठेवलं तर दही अगदीच घट्ट असं बनलं जातं. तर आपण विकत दही आणतो त्यापेक्षा चवीला भारी असं हे घरी दही बनलं जातं. आता दुधाच्या क्वालिटीनुसार आपलं दही घट्ट सैल असं लागलं जातं. तर पाहू शकता अगदीच पाणी होतं आपल्या दुधामध्ये तरीसुद्धा या पद्धतीने मस्त असं किती घट्ट दही जमलं गेले. तर हे दही लावल्यानंतर मी हे 1-2 दिवस फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि आता घट्ट असं दही बनलं गेलं पाहू शकता. अगदी आपण विकत आणतो त्यापेक्षाही चवीला भारी आणि घट्टसर असं हे दही लागलं गेलं आहे. तर थंडीच्या दिवसामध्ये दही लावायच्या ह्या 2 सोप्या पद्धती नक्की ट्राय करा. चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करा. तर दही लावायच्या बऱ्याच पद्धती आहेत, त्यापैकी या 2 पद्धती तुम्हाला आवडल्या तर नक्की लाईक करा. तर पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत.